मराठी हिंदी वाद पेटलाय। मराठी कर्मचारी वर्गावरती अन्याय करणाऱ्या टीम लीडरला मनसे स्टाईलनं चोप देण्यात आलाय। कर्मचाऱ्यांनी हिंदीतच बोलावं, मराठी बोलाल तर कामावरून काढून टाकण्याची धमकी देखील देण्यात येत होती। गेले 3 महिने मराठी लोकांचा पगार देखील केला गेला नव्हता। कर्मचाऱ्यांनी पगार देत नसल्याची तक्रार मनसेकडे केली। त्यानंतर मराठी पोरांच्या अन्यायाला काल मनसे स्टाईल वाचा फोडण्यात आली। आमचे प्रतिनिधी अभिजित पोटे आपल्या सोबत फोन लाईन वरती आहेत पुण्यातून। अभिजित, कोणतीही कंपनी जिथे मराठी कर्मचाऱ्यांवरती अन्याय होत होता आणि त्यावर काय कारवाई मनसेने केली? नक्कीच आपण पाहतोय की मुंबई आणि ठाण्यानंतर आता खरं तर पुण्यात देखील मनसेच्या कार्यकर्त्यांनी एकाला बेदम चोप जो आहे तो दिलेला आहे। हिंदी मराठी वाद जो आहे तो आता पुण्यात देखील खरं तर पेटलेला पाहायला मिळतोय। वाकडेवाडीमधली एअरटेलची जी कंपनी आहे तिथल्या मराठी कर्मचाऱ्यांना एका हिंदी भाषिक मॅनेजरकडून त्रास दिला जात होता, मराठी बोलण्यास मज्जाव केला जात होता कंपनीच्या फ्लोअरवरती। आणि हीच तक्रार घेऊन हे सगळे कर्मचारी जे आहेत ते मनसेच्या पुण्यातील कार्यकर्त्यांकडे, पदाधिकाऱ्यांकडे आले होते। गेल्या अनेक दिवसांपासून या मराठी कर्मचाऱ्यांची पगार त्या संबंधित मॅनेजरनं दिली नव्हती, हिंदू सणांना सुट्टी न देणं, हे असे अनेक प्रकार जे आहेत ते या कंपनीत घडले होते। वाकडेवाडीची खरं तर एअरटेलची कंपनी आहे आणि शहाबाज अहमद हाच त्या टीम लीडरचं नाव आहे, जो मॅनेजर आहे त्या कंपनीचं त्याचं नाव होतं। खरं तर कामगारांनी हा आरोप केला होता आणि या आरोपानंतर मनसेकडे तक्रार केल्यानंतर मनसेचे पदाधिकाऱ्यांनी त्याला बोलवून घेत जो आहे तो चोप दिलेला पाहायला मिळतोय। मराठी पोरांवर अन्याय मनसे सहन करणार नाही असं देखील म्हणत जो आहे तो या खरं तर बेदम मारहाण चोप जो आहे तो मनसे कार्यकर्त्यांकडून दिलेला आहे। या सगळ्या कारणांमुळे खरं तर हा प्रश्न निर्माण झालेला आहे की पुण्यात देखील आता मराठी आणि हिंदी जो वाद आहे तो पुन्हा पेटणार आहे। ठाण्यातलं प्रकरण तीनच आहे। अविनाश जाधव जे मनसेचे पदाधिकारी आहेत त्यांनी देखील अशा प्रकारचा चोप 2 दिवसापूर्वी दिला होता आणि तसाच काहीसा प्रकार आता पुण्यातील वाकडेवाडीमध्ये असणाऱ्या एअरटेल कंपनीमध्ये घडला आहे। मराठी तरुणांना टार्गेट केलं जात आहे, सुट्ट्या त्यांना दिल्या जात नाहीत आणि 3 महिन्यापासूनचा पगार जो आहे तो या हिंदी भाषिक टीम लीडर कडून थकवण्यात आला होता। शहाबाज असं त्याचं नाव आहे आणि आता त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिलेला पाहायला मिळतोय। अभिजित, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद।